माननीय सुप्रीम कोर्टने कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण एक आदेश जारी केलेला आहे, जो की कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांसाठी खुशखबरच असणार आहे। कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना रेग्युलर करण्याचा निर्णय हा सुप्रीम कोर्टने फायनली दिलेला आहे। 30 जानेवारी 2026 ला हा निर्णय देण्यात आलेला आहे। याचे एक लेटर सुद्धा जारी करण्यात आलेले आहे। नेमकं या लेटरमध्ये काय म्हटलेलं आहे, कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांबद्दल काय म्हटलेलं आहे किंवा कोणकोणते कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी हे रेग्युलर होऊ शकतात याचा संपूर्ण आदेश असलेला हे लेटर आहे आणि हे लेटर 30 जानेवारीला जारी केलेलं आहे। नेमकं हे लेटर काय आहे तेच आपण आता आजच्या व्हिडिओमधून पाहणार आहोत। त्यामुळे हा व्हिडिओ प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी, कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यासाठी अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण आपण डिटेल लेटर हे नेमकं काय आहे ते या व्हिडिओमधून पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटच्या नवीन अपडेट्ससाठी चॅनल सबस्क्राइब करा। त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट। तर बघा नेमकं या लेटरमध्ये काय म्हटलेलं आहे सुप्रीम कोर्टने ते आपण पाहूयात। पूर्ण देशभरामध्ये कॉन्ट्रॅक्ट जे कर्मचारी आहेत, या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांची जी प्रथा आहे ती मागच्या काही वर्षापासून सुरू झालेली आहे। आता हे सर्व माहिती आहे ती त्या लेटरमध्ये देण्यात आलेली आहे आणि आता सुद्धा ते काम चालूच आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट वरती कर्मचारी ठेवणं हे काम आता सुद्धा चालूच आहे। आता तर रेग्युलर कामावरती सुद्धा 5-6 महिन्यासाठी किंवा वर्षासाठी, 11 महिन्यांसाठी कॉन्ट्रॅक्ट कर्मचारी हे ठेवले जात आहेत आणि यांचे कॉन्ट्रॅक्ट करून घेतले जात आहे। दरवर्षी रिन्यू केले जात आहे। जे त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आहे ते दरवर्षी रिन्यू केलं जातं आणि पुन्हा त्याच ठिकाणी काम कंटिन्यू केलं जातं। हे काम या ठिकाणी कंटिन्यू केलं जातं, काही वेळा 12 महिन्यांसाठी, काही वेळा 11 महिन्यांसाठी, तर काही वेळेस हे काम हे 6 महिन्यांसाठी कंटिन्यू केलं जातं, काही वेळेस 2 वर्षांसाठी सुद्धा त्या विभागामार्फत, त्या विभागात संदर्भात जसं जसं त्यांचा टाइम असेल त्या टाइमनुसार ते कॉन्ट्रॅक्ट हे तिथं बॉन्ड हा केला जातो। अशा वेळी प्रश्न पडतो की असे का केले जाते, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट का केलं जातं, तर कंपनीकडून किंवा काही वेळा सरकारी संस्था सुद्धा कॉन्ट्रॅक्टवरती सध्या बघितलं तर सरकारी संस्थांमध्ये जास्त कॉन्ट्रॅक्ट कामे चालू आहेत। सरकारी संस्था सुद्धा काही वेळ काय करतात तर पगार कमी दिला किंवा कोणत्याही कारणावरून काही कर्मचाऱ्यामध्ये आणि त्या कंपनीमध्ये किंवा एखाद्या सरकारी संस्थांमध्ये वाद झाला तर त्याला इझिली कामावरून काढता येतं, यासाठी ही कॉन्ट्रॅक्ट केलं जातं, म्हणजे त्या व्यक्तीला इझिली कामावरून काढता येतं। जर तो व्यक्ती परमनंट असेल तर त्या व्यक्तीला बऱ्याच फॉर्मॅलिटी असतात की ते कामावरून काढावं लागतं। खरं तर परमनंट व्यक्तीला कामावरून सहजासहजी काढता येतच नाही आणि त्यामुळे हे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती कामगार हे घेतले जातात आणि जे परमनंट असतात त्यांना बऱ्याच फॉर्मॅलिटी पूर्ण कराव्या लागतात कामावरून काढण्यासाठी। परंतु माननीय सुप्रीम कोर्ट लॉंग टाइम पासून, म्हणजे बऱ्याच काळापासून कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांसाठी काम करत आहे, म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना रेग्युलर करण्यासाठी आपलं जे माननीय सुप्रीम कोर्ट आहे हे सुप्रीम कोर्ट हे काम करत आहे आणि एक मोठा ऐतिहासिक फैसला सुप्रीम कोर्टने 30 जानेवारीला दिलेला आहे, ज्यामध्ये म्हटले आहे की लॉंग टाइम पासून, म्हणजे बऱ्याच काळापासून काम करणाऱ्या कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांना रेग्युलर करण्यासाठी कोणीही थांबवू शकत नाही। त्याचबरोबर उमा देवी जजमेंट नेमकं काय आहे हे सुद्धा यामध्ये सांगितलं आहे, कोणाला लागू होणार हे सुद्धा यामध्ये सांगितलेले आहे। तर हा आदेश सुप्रीम कोर्टाकडून 30 जानेवारी 2026 ला जारी झालेला आहे, ज्यामध्ये जास्त काळापासून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना रेग्युलर करण्याचा आदेश केलेला आहे। आता आपण पुढे जाऊन हेही पाहणार आहोत की जास्त काळापासून म्हणजे नेमकं किती, म्हणजे किती वर्षापासून काम तुम्ही करत असाल तर तुम्ही आता परमनंट होऊ शकता किंवा म्हणजे रेग्युलर कर्मचारी होऊ शकता, तुम्हाला आता कॉन्ट्रॅक्ट करण्याची गरज नाही। हे पुढे जाऊन आपण पाहणारच आहोत। परंतु त्याआधी बघा सुप्रीम कोर्टने म्हटले आहे की एखादा कर्मचारी खूप काळापासून एकाच पोस्टवरती काम करत असेल आणि काही काळानंतर त्याला कशाच्या तरी कोणत्या तरी संबंधित विभागाने
प्रयत्न करूनही म्हणजे कोणत्या संबंधित विभागाने काही कारणास्तव त्याला काढण्याचा निर्णय घेतला, तर आता तो संबंधित विभाग किंवा सरकारी संस्था असेल किंवा कंपनी असेल, ती कंपनी काढू शकणार नाही. या कर्मचाऱ्याने काही काळापासून माननीय सुप्रीम कोर्टचा दरवाजा ठोठावला होता. म्हणजे असा एक कर्मचारी होता की एका कर्मचाऱ्याला काही काळापासून जवळजवळ 10 वर्षापासून त्यानं त्या कंपनीत काम केलं होतं, परंतु त्याला काही कारणामुळे नंतर काढण्यात आलं आणि ते कारण क्षुल्लक होतं आणि या कारणामुळे नंतर त्याला काढण्यात आलं आणि त्यावेळी त्याने सुप्रीम कोर्टचा दरवाजा ठोठावला होता. मागच्या काही वर्षातली ही गोष्ट आहे आणि त्यामुळे तो जो खटला आहे तो सुप्रीम कोर्टमध्ये चालू होता आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने हा जो निर्णय आहे कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करणाऱ्या कामगारांचा, तो निर्णय आहे त्या निर्णयाचा फैसला करण्याचा आदेश हा 30 जानेवारीला घेतलेला आहे. बऱ्याच दिवसापासून या खटल्यावरती सुप्रीम कोर्टाचं काम चालू होतं आणि फायनली त्यांनी हा आदेश दिलेला आहे. म्हणजे त्या एका माणसामुळे बऱ्याच कॉन्ट्रॅक्ट बेसवरती काम करणाऱ्या जे कामगार आहेत त्यांचं भलं झालेलं आहे. म्हणजे त्याच्या एकट्यामुळे तुम्हाला सुद्धा आदेश जारी झालेला आहे. त्यांचे काम पण चांगले आहे, त्यांना परमनंट करण्याचा आदेश दिलाच पाहिजे, म्हणजे परमनंट केलंच पाहिजे असा डिसिजन आहे तो सुप्रीम कोर्टने दिलेला आहे. म्हणजे जर काम चांगलं असेल आणि जर तो व्यक्ती, आता मी तुम्हाला मगाशी म्हटलं की एखादा व्यक्ती किती वर्ष काम केल्यानंतर रेग्युलर होऊ शकतो, तर तो व्यक्ती हा 10 वर्ष काम केलेलं असेल. आता बघा रेग्युलर कोण होऊ शकतं, कोणताही असो, प्रायव्हेट कंपनी असो किंवा सरकारी संस्था असो किंवा सेमी प्रायव्हेट असो, कोणतीही संस्था असो, कॉन्ट्रॅक्ट बेसवरती जिथे कामगार घेतले जातात त्या कामगारांना आता 10 वर्षाची जर त्यांची नोकरी पूर्ण झाली असेल एकाच पोस्टवरती एकाच ठिकाणी आणि जर त्याने व्यवस्थित काम केलं असेल तर त्या कामगाराला आता काढून टाकता येणार नाही असं सक्त आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. आता त्याला परमनंट म्हणजे तुमच्या कंपनीमध्ये, तुमच्या संस्थेमध्ये, म्हणजे जिथे तुम्ही काम करत आहात त्या संस्थेमध्ये आता तुम्हाला परमनंट केलं जाणार आहे आणि तुम्हाला रेग्युलर कामगार म्हणून तिथं घेतलं जाणार आहे. हा तुमचा हक्क आहे. अतिशय महत्त्वपूर्ण हा आदेश आहे तो सुप्रीम कोर्टाने घेतलेला आहे 30 जानेवारी रोजी. आता बऱ्याच ठिकाणी असं चालू केलेलं आहे की सध्या हा आदेश आल्यामुळे, म्हणजे 30 जानेवारीला हा आदेश आल्यामुळे बऱ्याच ठिकाणी हे करत आहेत की जे कामगार आहेत त्या कामगारांचे थोडे दिवस बाकी आहेत, म्हणजे 10 वर्षाला, तर काढून टाकण्याचा जो निर्णय आहे तो निर्णय घेत आहेत. परंतु सध्या असं सुद्धा करता येणार नाही. पुढे जाऊन सुप्रीम कोर्टने हेही सांगितलेलं आहे की 10 वर्ष पूर्ण होण्यास जरी 11 ते 12 महिने या मधील, म्हणजेच 11, 12 किंवा 5 महिन्यापासून पुढचा जर कालावधी राहिला असेल तर त्या व्यक्तीला किंवा त्या संबंधित कर्मचाऱ्यांना तुम्हाला कामावरून काढता येणार नाही. म्हणजे संबंधित प्रायव्हेट कंपनी असो किंवा कोणतीही सरकारी संस्था असो तर त्यांना त्या कामावरून काढता येणार नाही असा सक्त आदेश हा सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. तर अतिशय महत्त्वपूर्ण हा आदेश 30 जानेवारी 2026ला जारी केलेला आहे, जो की प्रत्येक एम्प्लॉयसाठी, प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी अतिशय महत्त्वाचा हा आदेश आहे. प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, कारण त्यांनाही माहिती असायला हवं की आपली जर 10 वर्षाची नोकरी झाली असेल तर आपल्याला हक्काचा आपला जो न्याय आहे तो न्याय मिळवायचा आहे. आपल्याला रेग्युलर आपली नोकरी करून घ्यायची आहे. कारण बऱ्याच कंपन्या अशा आहेत की त्यांना सुद्धा हा आदेश आहे तो जारी झालेला प्रत्येक कंपन्यांपर्यंत किंवा प्रत्येक संस्थांपर्यंत पोहोचवलेलाच आहे. परंतु काही कंपन्या, संस्था लपवत आहेत की त्या कर्मचाऱ्यांना परमनंट करावं लागेल किंवा त्यामुळे त्याची सॅलरी सुद्धा वाढवावी लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक कर्मचाऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. भेटूयात पुढच्या एका व्हिडिओ समेत. तोपर्यंत धन्यवाद.